आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा रोकठोक न्यूज नंदुरबार। आपला जिल्हा आपली बातमी। संघटनात्मक अधिवेशन आहे। कृपया करून त्यांनी या सभागृहाच्या माहिती दिली आहे बसू घ्या। मला वाटतं की सतत आणि नंदुरबार जिल्ह्यात आज रोजी भारतीय जनता पक्षाची जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक झाली। बैठकीत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे प्रमुख उपस्थिती होती। बैठकीत जिल्हा विस्तारित कार्यकारिणी सह आगामी निवडणुका तसेच मोर्चे बांधणी सह इतर विषयांवर बैठक पार पडली। जनता सत्ता जिल्हा सचिव त्यानंतर प्रदेश सदस्य माननीय भाजपचे 288 मतदारसंघावरती निवडणूक लढण्यासाठी तयार आहे का? असं नाहीये बघा, ते आता पुढे पक्षश्रेष्ठी ठरवतील। आतापर्यंत तरी जो काही निर्णय आमचा झालेला आहे की महायुतीमध्ये सगळ्या या जागा लढवल्या जाणार आहे, पण प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या विधानसभेची तयारी जसं जेवढ्याही जागा आहे तिथे करून ठेवतोय, कारण की शेवटी तीच ताकद जो कोणी उमेदवार पक्षाकडनं दिला जाणार आहे महायुतीचं त्याच्यासाठी ती ताकद वापरली जाणार। काही राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय वाटतं आपल्याला? तो आत्ताचा निर्णय नाही, आज आमचं टार्गेट आहे की विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा महायुतीच्या आमच्या निवडून आणायच्या आहेत आणि तो नंतरचा विषय तर पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय करतीलच। तयारी आहे मात्र अजूनपर्यंत त्यांचा पक्षप्रवेश होती, भाजपला नको आहे का नाथभाऊ खडसे असं म्हणण्यात आहे का? असं नाहीये, आपण बघितलं असेल की मागच्या झालेल्या लोकसभेमध्ये पण नाथभाऊंचा माझ्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग होता आणि नक्कीच आता पक्षश्रेष्ठी ठरवतील, स्वतः नाथभाऊ या गोष्टीवर निर्णय आपल्या सगळ्यांसमोर मांडतीलच। काय आहे चांगले येत आहेत, मेडल घेऊन येत आहेत, त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। असं बिलकुल नाहीये, असं बिलकुल नाहीये, नाही। हे बघा, असं बिलकुलही नाहीये की कुठेही बिकट परिस्थिती। आज तुम्ही बघू शकता की भारत सरकार पूर्ण जेवढेही खेळाडू 117 आपल्या देशाचं तिथे नेतृत्व करता आहे। अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था भारत सरकारकडनं त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे। वाटल्यास तर तुम्ही जेवढेही खेळाडू तिकडे गेलेले आहे किंवा ते जे आता ज्यांच्या मॅचेस झालेल्या आहेत ते भारतात परत येत आहे, तर त्यांच्याकडनं पण तुम्ही माहिती घेऊ शकतात। आम्ही सुद्धा व्यक्तिगत त्यांच्या भेटी घेतोय, कुठेही कमतरता नाहीये। सगळे अधिकारी आम्ही सुद्धा नेहमी त्यांच्या संपर्कात असतो आणि भारत सरकार आपल्या सगळ्या खेळाडूंसाठी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी आहे। सगळ्या व्यवस्था त्यांच्यासाठी उभे केलेल्या आहे, म्हणून ही जी माहिती तुमच्याकडे अत्यंत चुकीची माहिती आहे। रोकठोक न्यूज नंदुरबार।